ओम साईराम भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरित्राचा अध्याय 14 भाग 2 ऐकूया. तर आता सुरुवातीचे हे वर्णन पुरे. श्रोते मुख्य कथा ऐकण्याला उत्सुक झालेले आहेत, तर त्यांची ऐकण्याची इच्छा पुरी होवो. मोगलाईमधील नांदेड शहरी एक प्रख्यात पारशी व्यापारी होते. ते अत्यंत धार्मिक व लोकप्रिय असून त्यांचे नाव रतनजी शापूरजी वाडिया होते. त्यांच्या धनसंपत्तीचा अफाट पसारा होता. गाड्या, घोडे, शेती व राने तर भरपूर होती. स्वतः रतनजींचे दार सदा मोकळे असायचे आणि त्यांच्या दारातून कोणीही निराश होऊन माघारी जात नसे. बाहेरून दिसायला रात्रंदिवस असे आनंद सागरात ते डुंबत असत, तरी आतून रतनजी शेठजींना आवरण्यास कठीण असा चिंतारूपी मगरीने सदा घेरले होते. हा तर ईश्वराचा सिद्धांत दिसतो. कोणालाही निर्भेळ सौख्य नसते. कोणास काही हुरहुर पाठीशी राहतेच. कोणी म्हणाले की मीच मोठा, मीच खूप ऐश्वर्याने महान आणि म्हणून मी उलटा चालू लागेन आणि उगाच ताठ होईन. म्हणूनच की काहीही व्यंग नसले तरी दृष्ट लागेल म्हणून ब्रह्मदेव स्वतःच्या हाताने जाणून बुजून थोड्याशा व्यंग्यत्वाचे गालबोट त्याला लावतो असे स्पष्ट वाटते. भरपूर द्रव्य व सोने असलेले रतनजी शेठ आल्या गेल्यानं अन्न खाऊ घालीत, गरिबांचे दैन्य दूर करीत आणि सदा सर्वदा प्रसन्नचित्त असत. एकूण जगाच्या दृष्टीने शेठजी अत्यंत सुखात होते. परंतु निपुत्रिकाचे संपत्तीचे सुख काही कामाचे नसते. एकामागून एक 12 मुलींचा पसारा असल्याने त्यांना सुखाचा वारा कोठून लाभायला आणि मन स्वस्थ कोठले राहायला. भक्तीशिवाय तर हरीचे कीर्तन असले, ताल किंवा स्वराशिवाय जर गाणे असले व जानव्याशिवाय जर ब्राह्मण असला तर त्याची काय शोभा. सर्व कलांमध्ये पारंगत असेल परंतु चांगल्या वाईटाचे ज्ञान नसेल, सदाचार पाळणारा असेल परंतु प्राणीमात्रांवर दया दाखवित नसेल तर त्याची काय शोभा. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असेल, गळ्यात तुळशीचा माळा भुषविल्या असतील परंतु जिभेने साधू संतांची टिंगल चालू असेल तर त्याची काय शोभा. पश्चातापाशिवायची जर तीर्थयात्रा असेल, गळ्यातील हाराशिवाय जर दागिने घातले असतील, मुलाशिवाय जर गृहस्थाचे घर असेल तर त्याची काय शोभा. नारायण एक तरी सुपुत्र संतान देईल काय, हाच रात्रंदिवस शेठजींचा विचार चालायचा आणि मन निश्चिंत होत नव्हते. त्यामुळे शेठजी सदा दुःखी असायचे. त्यांना खाणेपिणे गोड लागत नव्हते. रात्रंदिवस मन उदास व चिंतेने भरलेले असायचे. शेठजी देवाला आळवायचे, देवा माझा एवढा कलंक धुवून टाकून मला निष्कलंक कर. माझ्या वंशाला एक तरी आधार दे आणि हे प्रभू माझी लाज राख. शेठजींची दासगणूंवर मोठी भक्ती होती. एकदा शेठजींनी मनातील ही इच्छा त्यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, शिर्डीला जा म्हणजे तुमच्या मनाचा हेतू पूर्ण होईल. साईबाबांच्या दर्शन घे, त्यांच्या पायांना नमस्कार करून आपली संपूर्ण गुप्त इच्छा त्यांना सांग, म्हणजे ते तुला आशीर्वाद देतील. जा, तुझे कल्याण होईल. बाबांचे कौशल्य कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यांना अनन्यपणे शरण जा, तू सुखी होशील. रतनजी शेठजींना हा विचार पटला आणि त्यांनी शिर्डीला जाण्याचा निश्चय केला. काही दिवस लोटल्यावर ते शिर्डीला जाऊन पोचले. मशिदीत दर्शनाला गेले आणि साईबाबांच्या चरणांवर लोटांगण घातले. पुण्यकारक कृत्यांची साक्षात राशीच असलेल्या साई महाराजांना पाहून शेठजींचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यांनी फुलांचा करंडा सोडला आणि त्यातून सुंदर फुलांचा हार काढून प्रेमपूर्वक बाबांच्या गळ्यात घातला आणि पायांची फळफळावळांचा ढीग समर्पित केला. नंतर अत्यंत आदराने व नम्रपणाने ते बाबांच्या जवळ जाऊन बसले आणि प्रार्थना करू लागले की ती ऐका. महान संकटात पडले म्हणजे लोक आपल्या पायापाशी येतात आणि आपण त्यांचे लगेच रक्षण करता. ही गोष्ट मी ऐकली म्हणून मोठी आशा पोटाशी धरून येतवर आपल्या भेटीस आलो आहे. आपल्या चरणद्वयीत अत्यंत आदराने काही मागतो. महाराज मला परत पाठवू नका. त्यावर बाबा त्यांना म्हणाले, येता येता आज येतोस, बरे
मला द्यायची ती दक्षिणा दे, म्हणजे तू कृतार्थ होशील. कोणीही दर्शनाला आला आणि पायांना नमस्कार करू लागला की बाबा तो हिंदू, मुसलमान, पारशी असला तरी त्याच्या पाशी दक्षिणा मागत आणि ती तरी काय थोडी थोडकी 1, 2 किंवा 5 रुपयांची रांगच लावीत. 100, 1000, लक्ष किंवा कोटी देखील स्वतःला वाटेल तितकी दक्षिणा मागून घेत असत. दिली तरी आणखी आणा म्हणत आणि पैसे संपले म्हटले तर उसने घ्या म्हणत. जेव्हा कुठेही उसने मिळत नसत तेव्हाच मग मागणे थांबवे. आणखी ते भक्तांना काय म्हणत, तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी तुम्हाला खूप पैसे देईन, माझ्याजवळ तुम्ही स्वस्तपणे बसा. या जगात कुणाचे कोणीतरी आहेच, आपलेच येथे कोणी नाही, पण आपला एकटा ईश्वर मात्र आहे. माझ्यावर जीवापलीकडे प्रेम करील अशांचीच मला कमी आहे. कोणी मला जर 1 पट दिले तर मी त्याला 100 पटीने देतो. मोठा लक्षाधीश असला तरी साईबाबा त्याला गरीबाच्या घरी दक्षिणा मागायला जाण्यास आज्ञा करीत. मोठा श्रीमंत असो की भिकारी, गरीब, दुबळा अथवा निर्धन असो, साईबाबांना एक कमी महत्त्वाचा व दुसरा जास्त महत्त्वाचा असे ठाऊक नव्हते. तो श्रीमंत माणूस देखील बाबांची आज्ञा शिरोधार्य मानून अभिमान सोडून त्या गरीबाच्या घरी जाऊन बाबांसाठी प्रार्थनापूर्वक दक्षिणेची मागणी करत असे. या गोष्टीचा सारांश एवढाच की दक्षिणेचे निमित्त करून बाबा आपल्या भक्तांना अहंकार टाकून नम्रता धरायला शिकवित असत. साधूला धन कशाला पाहिजे अशी शंका कोणास येईल, परंतु त्याचा नीट विचार केला तर ती मनाची शंका सहज दूर होईल. साईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या, तर त्यांना दक्षिणा कशाला हवी. भक्तांकडून जे पैसे मागतात ते मग निष्काम कसे म्हणायचे. ज्यांच्या दृष्टीने गारा व हिरा अथवा ताम्र नाणे व स्वर्ण मोहरा ही दोन्ही एकाच किमतीत मोजली जातात, ते मग आपला हात मागण्यासाठी का बरे पसरतात. पोट भरण्यासाठी भिक्षा मागतात आणि वैराग्याची दीक्षा घेतलेली आहे, मग अशा निरपेक्ष विरक्ताला दक्षिणेची अपेक्षा का बरी असावी. ज्यांच्या दारी अष्टसिद्धी हात जोडून सदा उभ्या राहतात, ज्यांची आज्ञा पाळायला कुबेराचे 9 प्रकारचे खजिने म्हणजे महापद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील व खर्व तत्पर असतात, त्यांनी द्रव्यासाठी लाचारी का बरे पत्करावी. संसार सुखाला लात मारून स्वर्ग सुखाकडे ढुंकूनही न पाहणारे, असे जे आपले हित कशात आहे हे जाणणारे विरक्त लोक, त्यांना धन कशाला पाहिजे. जे संत, साधू व सज्जन असून ज्यांचे लक्ष आपली कीर्ती सदा चांगली राहावी याकडे असत आणि ज्यांचे जीवन भक्तांच्या कल्याणाकरिताच असते, त्यांनी धन कशाला गोळा करावे. साधूंनी दक्षिणा कशाला मागावी. त्यांचे मन सदा निरीच्छ असावे. साईबाबा फकीर झाले आहेत तरी त्यांना लोभ सुटत नाही. सदा पैशाच्या मागे लागतात. पहिल्या दर्शनाला दक्षिणा घेतात, दुसऱ्या दर्शनालाही दक्षिणा मागतात आणि निरोप घेताना देखील आणा दक्षिणा म्हणतात. मिनिटाला हे काय. पूजा विधीत नैवेद्य दाखविल्यानंतर आधी भोजनानंतरचे आचमन घेण्यासाठी पिण्याचे पाणी देतात. पुढे हात व तोंड धुण्यासाठी पाणी देतात. हाताला सुगंध लावले जाते आणि पानाचा विडा दिला जातो आणि सर्वांच्या शेवटी दक्षिणा दिली जाते. परंतु बाबांचा क्रम विलक्षण असेल. चंदनाचे गंध लावतात किंवा अक्षता वगैरेने भूषवितात. ते दक्षिणा देण्याच्या विधीची अपेक्षा करीत असत आणि सुरुवातीच्या प्रार्थनेचा आरंभ करताच ते दक्षिणा मागत असत. त्यामुळे ओम तत्सत ब्रह्मार्पण असतो हा दक्षिणा देण्याचा मंत्र त्याच क्षणी म्हणावा लागेल. परंतु या शंकेचे निरसन करायला फार प्रयत्न करावा लागणार नाही. क्षणभर लक्ष द्याल तर समाधान पावाल. धनाचा जो संग्रह करायचा त्याचा उद्देश आपल्या हातून धर्म घडावा हा आहे. परंतु लोक ते धन क्षुल्लक रतिसुख आणि इतर ऐहिक सुखे भोगण्याप्रित्यर्थ वाटेल तसे खर्च करतात. खरे पाहता पैसा गाठी असला म्हणजे शास्त्रांचा अभ्यास, धर्मकार्य व दान धर्म निश्चिंतपणे करता येतात आणि त्यामुळे परमात्म्याविषयीचे ज्ञान जोडता येते. असा हा स्वतःचा पैसा परमेश्वराकडे नेणाऱ्या मार्गावर आपल्याला चढवितो आणि मग मनाला सुख शांती लाभते.
सुरुवातीला पुष्कळ दिवसपर्यंत बाबा काही घेत नव्हते. जळक्यात काड्या गोळा करीत आणि त्याच खिशात भरीत असत. भक्त असो की अभक्त असो, कोणापाशी काहीच मागत नसत. एखाद्याने जर तांब्याचा पैसा ठेवलाच तर त्याची तंबाखू किंवा तेल विकत आणी. तंबाखूचे प्रेम फार होते आणि विडी किंवा चिलीम पण ओढत असत. त्यातून चिलमीच्या ओढण्याला सीमाच नव्हती. बहुतेक ती सदा पेटलेलीच असायची. पुढे कुणाच्या मनात आले की संतांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने दक्षिणेशिवाय कसे जावे, म्हणून ते दक्षिणा घेऊन जाऊ लागले. एखाद्याने एक पैसा दिला तर खिशात घालीत असत, परंतु जर ढबू पैसा म्हणजे 2 पैशाचे नाणे ठेवला तर जशाचा तसा परत करीत असत. असा हा क्रम खूप दिवस चालला. पण पुढे काही काळानंतर साईबाबांचे महात्म्य वाढले. भक्तांच्या थवेच्या थवे येऊ लागले आणि विधीपूर्वक त्यांचे पूजन चालू झाले. पूजेची पूर्णता सोने, फुले व दक्षिणा दिल्याशिवाय होत नसते. हा नित्य पूजेचा विधिक्रम पूजा करणाऱ्यांना शास्त्रांच्या आधारासह ठाऊक होता. राजाला अभिषेकाच्या वेळी पाणी शिंपडताना किंवा पाद्य पूजा करताना पूजा करणारे भेट आणतात. तसेच गुरुच्या पूजेलाही दक्षिणा आणली जाते. उच्चादिवी दक्षिणावंत म्हणजे दक्षिणा देणारे उच्च पदाला म्हणजे स्वर्गलोकाला पोचतात. हिरण्यदा अमृतवंत म्हणजे सुवर्णदान किंवा हिरण्य नामक नाणी देणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. व हेमदाता शुद्धिमंत म्हणजे सोने देणाऱ्याचे चित्त शुद्ध होते, असे वेद भागात सांगितलेले आहे. गंध लावल्याने शुद्ध पावित्र्य प्राप्त होते. अक्षता वाल्याने आयुष्याची वाढ होते. फुले व पानाचा विडा अर्पण केल्याने संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त होते आणि दक्षिणा दिल्याने खूप द्रव्याची प्राप्ती होते. पूजेच्या साधनात जसे गंध, अक्षता, फुले व विडा हे महत्त्वाचे, तसेच दक्षिणा व सोन्याचे फुलही महत्त्वाचे असून त्यामुळे बहुधनतेचे फळ वाट्यास येते. देवाच्या पूजेच्या प्रसंगी तिच्या पूर्णतेसाठी जशी दक्षिणा लागते तशीच व्यवहारात व्रतांच्या उद्यापनाच्या प्रसंगी व वायंदानी म्हणजे काही व्रतांनिमित्त ब्राह्मणांना किंवा सुवासिनींना फळे, मिठाई वगैरेची देणगी देताना सुवर्ण द्यावे लागते. जगाचा हात घेण्यात देण्याचा सगळा व्यवहार रोख पैशावरच केला जातो. आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून लोक अशा प्रसंगी यथायोग्य पैसा खर्च करून ती कायम ठेवतात. हिरण्यगर्भ, गर्भस्थ म्हणजे इत्यादी मंत्र उच्चारून देवपूजेला जर दक्षिणा मान्य आहे तर ती मग संत पूजनाला का नको? संतांच्या दर्शनाला जाताना आपापल्या ज्ञानाप्रमाणे कोणाच्या काय मनात कल्पना असतात. सर्वांचे एकमत जुळणे कठीणच असते. कोणाच्या मनात भक्तीचा भाव असतो तर कोणी संतांची पारख करायला जातो, तर कोणी म्हणतो आपल्या मनातले सांगेल तोच या जगात खरा संत होय. कोणी दीर्घायुष्य मागतात तर कोणी हत्ती, सोने, संपत्ती व मालमत्ता मागतात. कोणी पुत्र, पौत्र वगैरे मागतात तर कोणी कधीही कमी न होणारी सत्ता मागतात. बाबांची शैली खरोखरच अगाध व आश्चर्यकारक होती. कोणी ग्रस्त जरी त्यांची चेष्टा किंवा बदनामी करण्याच्या हेतूने गेला तरी त्याची ती दुष्ट बुद्धी नष्ट होऊन जात असे आणि तो त्यांच्या चरणकमली रमून जात असे. हे भाग्य जरी त्याच्या प्रारब्धात नसेल तरी त्याच्या मनाला पश्चाताप तरी होत असे आणि त्याचा अहंकार खात्रीने गळून जाऊन बाबांचा खरा व निश्चित बोध तो अनुभवत असे. हे सर्वसामान्य भक्त सदा सर्वदा संसारात आसक्त होते. त्यांची मने दक्षिणा देऊन शुद्ध व्हावीत हीच बाबांची इच्छा होती. यज्ञेन दानेन तपस्सा हे वेद वाक्य आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांना दक्षिणा देण्याच्या साधनाची युक्ती स्पष्ट शब्दात सांगत असे. भक्त स्वार्थी असो की परमार्थी असो, दोघांनीही इच्छित प्राप्तीसाठी व आपल्या कल्याणासाठी आपल्या गुरुला दक्षिणा द्यायला हवी. तर ब्रह्मदेवाने देखील देव, दैत्य व मानव या त्यांच्या 3 बालकांना त्यांनी ब्रह्मचर्या संपल्यावर उपदेश मागितला असताना हेच सांगितले. द या एका अक्षराचा उपदेश केला आणि त्यावरून काय समजले हे विचारून तो पक्काही केला. खरोखर गुरु व शिष्य यांचा खेळ विलक्षण असतो.
दांत व्हावे म्हणजे संयम करावा असे देव समजले, दया करावी असे असुर समजले व दान करावे असे मनुष्य समजले आणि ब्रह्मदेव हे ऐकून बरोबर आहे, तुमचे कल्याण हो असे म्हणाले. हे देव दुसरे कोणी नसून मानवच असतात, फक्त स्वभावाने ते वेगळे असतात. जे उत्तम गुणयुक्त असतात परंतु इंद्रियांचा संयम नसतो त्यांना देव म्हणतात. असुर देखील मानवच असतात, पण ते हिंसा करणारे, दुष्ट व क्रूर असतात. मानवांना महाभयंकर लोभ गांजत असतो. असे मानवाचे 3 प्रकार आहेत. लोभाने ग्रासलेल्या मानवाला लोभरूपी खड्ड्यातून बाहेर काढण्याकरिता कृपेचे सागरच असलेले श्री साईनाथ भक्तांच्या कल्याणाच्या इच्छेने त्यांचा हात वर ओढून घेत असत. तैत्तिरीय उपनिषदातील पहिल्या वल्लीच्या 11व्या अनुवाकात दानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. त्यातील प्रत्येक प्रकार नीट ऐका. जे द्यायचे ते नेहमी श्रद्धापूर्वक द्यावे. श्रद्धेशिवाय दिलेले दान पावत नाही. राजाच्या आज्ञेमुळे, शास्त्रात सांगितले म्हणून किंवा भीतीने, लाजेने सुद्धा काहीतरी द्यावे. विवाह वगैरे कार्यप्रसंग जगात असतात, तेथेही भेटीच्या वस्तू किंवा रोख पैसे द्यावे लागतात. ते देऊन मित्रत्वाचे कर्तव्य सांभाळावे अशी लोकव्यवहाराची शिकवण आहे. ओम साईराम. भक्तजनो, आता अध्याय 14चा भाग 2 आता आपण इथे थांबूया. बाकीचं पुढच्या भागात. ओम साईराम. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.